नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत. आज आपण इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट मधील एससीआर या कॉम्पोनंट विषयी आज माहिती घेणार आहोत. एससीआर हा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मधील खूप महत्वाचा कॉम्पोनंट आपल्याला पाहायला मिळतो. तर एससीआरचा फुल फॉर्म काय आहे तर सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर आहे. तर सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर हा सिंबॉलिक रिप्रेझेंट कसा केला जातो तर या स्वरूपात केला जातो. एनोड, कॅथोड आणि गेट असे 3 टर्मिनल्स एससीआर ला असतात व हा एससीआर 2 डायोड पासून बनलेला असतो. तर आता त्याचा एससीआरचा आपण कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत. एससीआरच्या कन्स्ट्रक्शन मध्ये आता आपण जाणून घेऊया की काय तर आपण पीएन अशा 2 डायोड एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत. जर या पीएन डायोड मध्ये काय केले तर जो पी रिजन आहे या बाजूला आपण एनोड हे कनेक्शन दिलेलं आहे. तर या बाजूचं जे एन रिजन आहे इकडे आपण कॅथोड हे कनेक्शन दिलेलं आहे. सेम जिथे कॅथोड आहे कॅथोड पासून जवळ असणारे जे पी रिजन आहे तिथे गेटचं कनेक्शन देण्यात आलेलं आहे. हे आपण इथे पाहू शकता. सेम आता पीएन जंक्शनचे हे जे 2 डायोड्स आहेत इथे काय होतंय की जसं की आपण पीएन जंक्शन डायोड मध्ये पाहिलेलं आहे की पी आणि एन रिजन मध्ये एक जंक्शन असतं. सेम त्याचप्रमाणे इथे आपल्याला ते जंक्शन पाहायला मिळतं. तर आपण या जंक्शनला या डायोड मधील या जंक्शनला आपण काय नाव देऊया तर J1 हे असं नाव देऊया. एन आणि पी रिजन या डायोडचं जे कनेक्शन होतंय इथे आपण J2 म्हणजे जंक्शन 2 असं म्हणू शकतो व पुन्हा पीएन जंक्शन इथे येते म्हणून याला आपण J3 असं जंक्शन नाव देऊया. आता पीएन जंक्शन मध्ये हे जे 2 डायोड आहेत याच्यामध्ये काय होतंय तर पी आणि एन हा जो डायोड आहे पी आणि एन हा फॉरवर्ड बायस कंडिशन मध्ये आहे. सेम त्यानंतर एन आणि पी हा जो डायोड आहे हा रिव्हर्स बायस कंडिशन मध्ये पुन्हा पीएन जंक्शन येतोय म्हणून हा फॉरवर्ड बायस मध्ये आहे. इथे आपल्याला पाहायला मिळते. डायोड हा फक्त फॉरवर्ड बायस कंडिशन मध्येच वर्किंग होताना दिसतो. अशा प्रकारे आपल्याला एससीआरचं कन्स्ट्रक्शन इथे पाहायला मिळतं. तर आता आपण पाहणार आहोत की एससीआर कशा प्रकारे वर्क होतो. तर आपण त्यासाठी काय केलंय तर आता इथे एक सर्किट काढलेलं आहे. त्याच्यावर आपण जाणून घेऊयात की जर गेटला जर कोणतंही व्होल्टेज आपण अप्लाय नाही केलं तर काय होणार आहे. ज्यावेळी आपण इथे व्होल्टेज अप्लाय करतो या रेजिस्टर थ्रू ते काय होणार आहे तर इथून पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन्स इकडे फ्लो होणार आहे आणि इथे काय होणार आहे हा जो डायोड आहे हा फॉरवर्ड बायस होणार आहे. या कंडिशनला काय होणार आहे तर इथे असणारे होल्स पी रिजन मध्ये असणारे होल्स हे एन रिजन मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सकडे अट्रॅक्ट होणार आहेत व हे जे डिप्लेशन रिजन आहे हे पूर्णपणे नाहीस होईल किंवा हे कमी होऊन जाईल व इथून करंट फॉरवर्ड कंडिशन मध्ये प्रवाहित होईल. तो एन रिजन मध्ये येऊन जाईल. पण एन आणि पी रिजन हा रिव्हर्स बायस कंडिशन आहे. इथे काय होणार आहे तर इथे इलेक्ट्रॉन फ्लो होत नसल्या कारणाने काय होणार आहे तर हे डिप्लिकेशन वाढत जाणार आहे. कारण की इथे या कंडिशन मध्ये त्याला कोणताही निगेटिव्ह सप्लाय मिळत नसल्या कारणाने हा जो डायोड आहे हा रिव्हर्स बायस कंडिशन मध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे हे डिप्लिकेशन वाढेल व हा रिव्हर्स बायस कंडिशन मध्ये जाईल व डिप्लिकेशन रिजन वाढल्या कारणाने इलेक्ट्रॉन्स इकडे फ्लो होणार नाहीत किंवा होल्स इकडे जाणार नाहीत जसं की आपण पीएन जंक्शन डायोड्स मध्ये पाहिलेलं आहे. सेम या कंडिशन मध्ये पी आणि एन हा डायोड फॉरवर्ड बायस कंडिशन मध्ये जाणार आहे. कारण की J1 आणि J3 हे जे 2 रिजन आहेत हे फॉरवर्ड बायस कंडिशन मध्ये जाताना दिसतील व J2 हा रिव्हर्स बायस कंडिशन मध्ये राहील. कारण की इथे आपण त्याला कोणत्याही प्रकारचं व्होल्टेज अप्लाय करत नाही. ज्यावेळी आपण पी रिजनला जेव्हा व्होल्टेज अप्लाय करू त्यावेळी काय होणार इथे असणारे इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट होतील व इकडे असणारे होल्स इकडे शिफ्ट होतील व हे डिप्लिकेशन पूर्णपणे नाहीसे होईल व करंट इथून इकडे फ्लो होईल पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. अशा प्रकारे जर गेटला जर आपण कोणतंही व्होल्टेज अप्लाय करत नाही त्यावेळी ही कंडिशन इथे होताना दिसेल व हा एससीआर ऑन होणार नाही म्हणजे स्विचिंग याचं होणार नाही हे आपल्याला
दिसून येईल. आता आपण पाहणार आहोत की जर गेटला आपण जर स्मॉल अमाऊंट मध्ये जर व्होल्टेज अप्लाय केलं तर काय होईल. तर आता आपण इथे पाहणार आहोत की जर आपण गेटला जर पॉझिटिव्ह व्होल्टेज जर अप्लाय केलं तर काय होईल. ज्यावेळी आपण या कंडिशनला ज्यावेळी एनोडला जेव्हा पॉझिटिव्ह सप्लाय देतोय त्यावेळी काय होतंय तर हा जो डायोड आहे पीएन डायोड आहे, हा पीएन जंक्शन मध्ये जो डायोड आहे इथे काय होतंय तर इथे असणारे होल्स इकडे अट्रॅक्ट होत आहेत आणि इथे असणारे इलेक्ट्रॉन्स इकडे अट्रॅक्ट होत आहेत. याच्यामुळे काय होतंय तर हे जे डिप्लिशन रिजन आहे हे नाहीच होतंय व करंट इथून इकडे फ्लो होताना दिसतोय. पण इथे ज्यावेळी J2 जंक्शन आहे हे रिव्हर्स बायस कंडिशन मध्ये राहते व इथलं डिप्लिकेशन काय होतंय एक्सपांड होतंय, वाढतंय. त्याच्यामुळे हा रिव्हर्स बायस कंडिशन मध्ये जातोय, इथून करंट इकडे फ्लो होत नाही. या कंडिशन मध्ये ज्यावेळी आपण पॉझिटिव्ह व्होल्टेज J2 पी रिजनला देतो म्हणजे जंक्शन 3 ला जे देतोय त्यावेळी काय होतंय तर इथे असणारे होल्स हे एंड रिजन मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सकडे अट्रॅक्ट होत आहेत व इथलं डिप्लिकेशन नाहीच होऊन जातं व इथून हा करंट पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह फ्लो होतोय. पण ज्यावेळी इथे करंट फ्लो होत असतो त्यावेळी काय होतंय ते इथे असणारे जे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स इकडे मूव्ह होत आहेत व इथे असणारे या डिप्लिकेशन मध्ये असणारे एक्स्ट्रा होल्स इकडे अट्रॅक्ट होत आहेत व त्याच्यामुळे काय होतंय तर हा पूर्णपणे एससीआर ऍक्टिव्ह होऊन जातोय व हा पूर्णपणे फॉरवर्ड बायस मध्ये जातो व इथून करंट सप्लाय होतोय. म्हणजे हा ऑलरेडी पॉझिटिव्ह सप्लाय मध्ये हे जे डिप्लिकेशन रिजन जे एक्सपांड झालं होतं जे J2 हा रिव्हर्स बायस कंडिशन मध्ये तर हा काय होत आहे ज्यावेळी इकडचे इलेक्ट्रॉन्स इकडे मूव्ह होत आहेत व हे होल्स इकडे मूव्ह होत आहेत तेव्हा यांच्यामध्ये असणारे जे डिप्लिकेशन रिजन आहे हे पूर्णपणे नाहीच होते व हा डायोड ब्रेकडाऊन पूर्ण त्याचं जे निगेटिव्ह व्होल्टेज आहे हे ब्रेकडाऊन होतंय व हा पूर्णपणे हा पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये जातोय. त्याच्यामुळे हा एससीआर ऑन होऊन जातो इथे आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळी आपण स्मॉल अमाऊंट मध्ये पी रिजनला जेव्हा व्होल्टेज देतो त्यावेळी हा एससीआर ऑन होऊन जातो इथं आपल्याला पाहायला मिळतंय. अशा प्रकारे एससीआर वर्किंग होताना आपल्याला पाहायला मिळतो. एससीआर हा सर्किट मध्ये स्विचिंगचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतो. एससीआर हा व्होल्टेज स्टॅबिलायझर म्हणून काम करतो. तसेच एससीआर अजून स्विचिंग मध्ये सुद्धा काम करताना आपल्याला पाहायला मिळतो. तसेच पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एससीआर हा स्विचिंग तसेच ऑन ऑफ साठी यूज होताना आपल्याला दिसतो. तर ही एससीआर विषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट विषयीचे असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईन. धन्यवाद.